राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। उद्या दिवसभर त्या दिल्लीमध्ये असतील। दिवसभर त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत। त्यांच्यासोबत काही राजकीय मुद्द्यावर चर्चा करणार आहेत। पण सुनेत्रा पवारांच्या या दौऱ्यापूर्वी 24 तास अगोदर आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौरा केला। देवेंद्र फडणवीसांनी काल रात्री हा दिल्ली दौरा केला। हा दौरा इतका गोपनीय होता की देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचे सुरक्षा रक्षक किंवा ताफा सुद्धा सोबत घेतला नव्हता। या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी अमित शहांची भेट घेतली। जवळपास तासभर अनेक राजकीय मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली। पण देवेंद्र फडणवीसांच्या या तडकाफडकी दिल्ली दौऱ्यामागचा नेमका अजेंडा काय, आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीत। दिल्ली दौऱ्याबद्दल प्रचंड गुप्तता। फडणवीसांच्या दिल्ली भेटीचा अजेंडा काय? जिल्हा परिषद निवडणुकांचा सोमवारी निकाल लागला। भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला। मात्र खऱ्या घडामोडी सोमवारी रात्री सुरू झाल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्लीत पोहोचले। त्यांच्या या दौऱ्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली। सोमवारी रात्री 8:30 वाजता फडणवीस दिल्लीत पोहोचले। रात्री 9:15 वाजता फडणवीस अमित शहांच्या घरी पोहोचले। रात्री 10:30 वाजता अमित शहा यांच्यासोबतची बैठक संपली। अमित शहांबरोबर 1.25 तास चर्चा करून फडणवीस 11:15 वाजता दिल्ली विमानतळाकडे रवाना झाले। अमित शहांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस जेव्हा दिल्लीत पोहोचले त्यावेळेला दिल्ली विमानतळाहून अमित शहा यांच्या घराकडे जाताना फडणवीसांबरोबर फक्त एकच गाडी होती। फडणवीसांबरोबर सुरक्षा रक्षक आणि गाड्यांचा ताफा नव्हता। त्यामुळे फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्याबद्दल एवढी कमालीची गुप्तता का पाळण्यात आली याची चर्चा सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीसांची अमित शहांसोबत 1.25 तास बैठक झाली। यामध्ये सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर कोणाला पाठवायचं, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल काय, सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, शरद पवारांची प्रकृती, राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल, राज्यातील सद्यस्थिती यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। नाही, मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीसजी आता येणारा जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे, केंद्रातनं जो मोठ्या प्रमाणावर राज्याला मदत मिळाली आहे, त्यामुळं मला वाटतं की प्रत्येक वेळी काही जे माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जातात ते काही राजकीय चर्चा नसतं, काही विकासात्मकही चर्चेला जावं लागतं। आणि सुनेत्रा पवार जे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतर मोदीजींना आणि माननीय अमित भाईंना निश्चित त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्या सदिच्छा भेट वगैरे घेणार असतील। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरून दावे प्रतिदावे सुरू आहे। रोहित पवार यावर 12 फेब्रुवारीला सविस्तर बोलणार आहेत। अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीत राष्ट्रवादीवर चर्चा झाली असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते आहेत। महाराष्ट्राचं सरकार अमित शहा चालवतात। सरकारमध्ये फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष सामील आहेत, एक शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट। हे दोन्ही पक्ष अजित पवार आणि अमित शहा यांनी स्थापन केलेले आहेत। आता अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील, किंवा फडणवीस काही बोलत नाही, त्याच्यावरती काय चर्चा आपण करणार आणि विलीनीकरण कोणामध्ये करणार? राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार आहेत की अजून काय होणार आहे, असे अनेक प्रश्न असू शकतात। देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा होती। मात्र सध्या या विलीनीकरणाबद्दल कशाला बोलायचं असं फडणवीसांचं म्हणणं आहे। बाकी विलीनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत, त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही। त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल। ती वेळच आलेली नाही ना, जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलं आहे तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे। रोज पतंगी उडवायच्या कशा करतात? शरद पवार एनडीए सोबत येतील असंही गेल्या काही काळापासून बोललं जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर आत्ता चर्चा कशाला असं जरी फडणवीस म्हणत असले तरी फडणवीसांच्या दिल्ली अजेंड्याचा मुख्य विषय राष्ट्रवादीच होता असं दिसतंय। रामराजे शिंदे, NDTV मराठी, दिल्ली।